हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर ही आमची सगळी ब्लॉगर लोक इथं आलेले आहेत. तर आज काय तर आहे स्पेशल. काय आहे स्पेशल? तर ॲनिव्हर्सरी आहे आमची. तर सर्वजण आता आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहे. आम्ही लोक परत आलेलो आहोत. फोटोशूट करायचं सुरू आहे आता सध्याला, आहे ना फोटोशूट. तर आता फोटोशूट केल्यानंतर आम्ही केक कटिंग करणार आहोत थोड्याच वेळात. गाईस, आता घेऊन आलो आहोत केक. साहेब घेऊन घ्या ना पुढे. साहेबांनी केक आणलेला आहे. केक आता थोडस बॉडी बिल्डर बोलतो ना, किती वेळ झाला अजून ब्लॉग कसा बनवायला स्टार्ट केला नाही. आता ब्लॉग बनवायला स्टार्ट केलेला आहे. साहेबांनी कोणता आणलाय फ्लेवर? शाही व्हॅनिला फ्लेवर आणलाय. दरवेळेस आम्ही चॉकलेट फ्लेवर आणतो. ह्यावेळेस जरा म्हटलं चेंज आणा, थोडंसं चेंज आणूयात. काय नाही, 10 वर्ष झाली खरं नाही घेतलं. नाही वाटत. आणखी आणले जाऊन आणले 10 वर्षी. कळते आमचा विहान खूप असतो त्याच्यामुळे येत नाही. विहान फक्त केक खायचा आहे, पण विहानचा आवडीचा फ्लेवर आता नाही, चॉकलेट फ्लेवर. त्यामुळं आमच्या साहेबांची नामं झाली क्रिकेट थोडीशी. जरा इकडेच पुऱ्या साहेबांची घेतली होऊन जाईल. आणि त्यात साहेबांचं आमचं कसं आहे ना, पण येतो लगेच त्याच्यामुळे. अरे हा तर फ्लेवर कधी खाल्ला नाही आपण. फायनली आता आमचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. आणि विहानची खूप इच्छा होती की चॉकलेट फ्लेवर केक आणायला पाहिजे होता, पण ह्याने आणला वेगळाच फ्लेवर. तर ज्या त्यावेळेस चॉकलेट फ्लेवरच आणतो, त्याला आवडतो म्हणून. आणि आमचं सेलिब्रेशन हॉटेलमध्ये केक कट करायचा. आणि नंतर अचानक प्लॅन कॅन्सल करून म्हणजे चला केक तेवढा कट करूया घरी आणि मग जेवायला हॉटेलमध्ये जाऊयात. मग आमचं आता सुरू आहे सेलिब्रेशन. हे आमचं बघा बॉडी बिल्डर चाललेलं आहे बॉडी दाखवायचं. तर जिमला सोहम अक्षरशः 2 दिवस इकडे आले ते कामोट्याला, तरी पण जिम काय सुटली नाही. जिमला रोज जायचं, जिमला काही करून रुटीन काय चेंज करायचं नाही. तर आता फायनली स्टार्ट झालेला आहे केक कट करायचा. विहानला आम्ही बोलत होतो एक केक कट करायला वगैरे, पण थोडीशी मुलं मोठी वगैरे झाली ना, येत नाहीत. छोटे असताना केक कट करताना आपण जेव्हा कॅन्डल आणतो ना, आता आमच्या लग्नाला 10 वर्ष झालेले आहेत. मग ह्यांनी जेव्हा कॅन्डल आणली ना, तेव्हा मी म्हटलं कशाला आणली आहे कॅन्डल, कारण ना आपल्याला ना बरं वाटतं सेलिब्रेशन, बड्डेज असो या ॲनिव्हर्सरीज असो. पण ते कॅन्डल बघितलं ना कसं तरी वाटतं, कारण वर्ष निघून जातात ना, की असं वाटतं की वर्ष तेवढं जायला नको. आता 10 वर्ष झाले लग्नाला, वाटत पण नाही लग्न म्हणजे 10 वर्ष झाली आहे ती. सेलिब्रेशन मस्त असं झालेलं आहे. एन्जॉय पण खूप छान केलेलं आहे. ताई आणि नंतर सृष्टी सोहम आल्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला. नाहीतर आमचं तिघांचं सेलिब्रेशन आता म्हणते की काय मजा येते का नाही काय माहीत, पण सगळे आल्यामुळं छान मस्त मजा. ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मग मी साहेबांसाठी 2 शर्ट घेतले होते. तर हा शर्ट घातलेला आहे, तो साहेबांनी घातला आहे. आणि दुसरा पण एक आहे. आणि विहानची पण आमची शॉपिंग केली, कारण विहानला कसं असतं, आम्ही कोणीही शॉपिंगला गेलो की विहानची फर्स्ट अगोदर शॉपिंग करायची असते. तर विहानला पण म्हणता एक शर्ट म्हणता 3 शर्ट घेतले विहानचे पण. विहानने मी फुल एन्जॉय केलं एकदम. आणि कसं असतं, लेडीज लोकांना खूप सारं घेतात काही म्हणजे सारखं काय ना काय तर घ्यायचं सुरू असतं शॉपिंग वगैरे. पण जेंट्स लोकांचं कसं असतं, ते स्वतःहून तर काहीच घेत नाहीत. सेलिब्रेशन असो या काही असू दे म्हणून सोडून जातात. मग मी ह्यावेळेस त्यांना म्हटलं होतं की चला शॉपिंगला वगैरे जाऊयात, खूप सारे कपडे वगैरे घेऊयात, पण ह्याने काय ऐकलंच नाही. मग मी डायरेक्ट जाऊन कपडे आणले ह्यांच्यासाठी. ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालेलं आहे गाईज. आता सृष्टी उरलेली मंडळी आहे, ती केक खायचं सुरू आहे. केक कसा आहे सांगा. केक कसा आहे? केक छान आहे ना? चॉकलेट पेक्षा आहे का चांगला? किती काय आता मी टेस्ट करते. चॉकलेटला कोण बीट नाही करू शकत. बरोबर आहे, कारण लहान मुलांना सगळ्यांना चॉकलेट फ्लेवर आवडतो. हो मस्त. आईस्क्रीम सगळं लागतोय. आणि एक आपण म्हणतो आईस्क्रीम मध्ये स्कॉच वगैरे व्हॅनिला वगैरे फ्लेवर खातो. मला तर चॉकलेट आवडत नाही. मला पण नाही आवडत चॉकलेट. मस्त आहे. मस्त आहे, एकदम छान आहे. चॉकलेट आहे. फेवरेट केक आहे इकडे, पुढून दिसत नाही तो वरांवर. माझा फेवरेट केक चॉकलेट आहे. त्यामुळे काहीच कुणी बोलायचं नाही ते. ती पण बनवणार आहे चॉकलेट. आमची शॉपिंग झालेली आहे. आमच्या साहेबांना आमच्या जुडी. तर काय आम्ही आता जेवायला आलो आहोत. काय मागवायचं सृष्टी जरा विचार करते काय मागवायचं आहे. काय विहानचं काय झालं? विहानला काय मागवायचं आहे? मंचुरियन सूप आमच्या विहानला खूप आवडलं. काय मागवायचं तुम्हाला? काय वाटतंय काय मागवायचं? तर आपल्याला डिसाईड ना मेनू डिसाईड करायचं साहेब, काय तर मागवायचं आहे.
व्हेज नॉन व्हेज डिसाईड करूया काय घ्यायचं ते. व्हेजमध्ये चिकन सूप घे. व्हेजमध्ये चिकन सूप, व्हेजमध्ये चिकन सूप. स्वीट आहे का? स्वीट आणि हा बघा शर्ट कसा वाटतो सांगा नक्कीच कमेंटमध्ये. आमच्या साहेबांना गिफ्ट केला आहे शर्ट ॲनिव्हर्सरी स्पेशल. मस्त वाटतं ना, साहेबांना पण आवडला. मला डिसाईड झाले काय तर घ्यायचं आहे. मला काही चालेल, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. क्यूट दिसायला वाईट वाईट प्रिन्सेस दिसायला. एक पंजाब सूप आहे. नाही खरंच सिरियसली छान दिसायला. व्हेजमध्ये इयरिंग्स तर खूप छान आहेत. आणि एक व्हेज मम्मीच आहेत ना. आणि ती दाखवा की रिंग वाव मस्त आहे. रिंग लय मस्त आहे. तुम्हाला पण पाहिजे तर मामीला सांगा. होय व्हेज में क्या है? रिसेलर आहे मी, रिसेलर आहे ना. मेन कोर्स में तुम्हाला हवा असेल तर बघू, घालून दाखवा बघू. वाव खरंच कुठल्या पण साईजमध्ये घालू. साईजमध्ये कोणत्या पण चालेल. मस्त आहे, एकदम छान आहे. युनिक आहे ना, खूप छान. दृष्टीला खूप आवडेल. वियांचं काय चाललंय? वियान काय करायला डान्स बघतोय वाटतं. वियान तू पण ब्रासलेट घातले, सलमानचं ब्रासलेट घातलंय हां बरं का. हे बघा, आणि ते पण ना एक शर्टला मॅच झाले ब्रासलेट ना, बरोबर ना, परफेक्ट मॅच झाले. ताईन पण छान ड्रेस घातला, येल्लो असं वाटतं काय तुमचाच बर्थडे काय. हैदराबादी कढई रारा पनीर कढई मसाला मंदिर मसाला अजून साहेबांचं डिसाईड पनीर दो प्याजा काय तर पनीर टिक्का मसाला आहे पनीर कढई काय आता काय मागवलं टेस्ट काय स्टार्टर 2 नंबरचं स्टार्टर आहे. काय मागवलं पनीर टिक्का तुम्ही मागवलाय ना. हे बघा पनीर टिक्का खाल्ला का, कसं आहे, छान आहे ना. ही बघा विहाननं पण पनीर टिक्का मागवलं आहे. विहान आता आमचा बिझी आहे खाण्यात खूप. आणि आम्ही तिघंजण बसलेलो. आम्ही चिकन मंडळी बटर चिकन झालं. नॉनव्हेज लोक आहे आम्ही सगळे. बटर चिकन आहे. साहेबांनी खाल्लं पण. हे बघा माझं आज खायचं चॉकलेट. आमच्या विहानला जेवण पण केलं नाही व्यवस्थित. चॉकलेट फ्लेवर एवढा खायचं होतं ना. आईस्क्रीमच्या जाऊन तिथं शॉपच्या हे हां टाक एक 5-7 वेळा तर जाऊन येडे मला असेल. हां खूप वेळा सारखं इकडून तिकडून हो सारखं फिरायचं सुरूच होतं आहे ना. फायनली आईस्क्रीम भेटलं बाबा, ते पण चॉकलेटवालं आहे ना. अरे यार दुसरं काय नसलं चालते आम्हाला, पण आईस्क्रीम लागते तेवढं. तर सृष्टीनं काय मागवलं आहे कस्टर्ड कॅरेमल. दिसायला सुंदर दिसते. जाऊ दे अजून एक स्पून थांबा 1 मिनिट येते. तर आता व्यवस्थित झालं नाही म्हणून पलटी करायला सुरू आहे आता. कॅरेमल कस्टर्ड सृष्टीसोबत जास्त खाऊ तर काय माहीत बाबा. अरे यार थांबा असू द्या होतंय 1 सेकंड. तर आता खाऊन दाखवा. सॉफ्ट आहे खूप ना, मस्त आहे ना. बघू दे चमच्या टेस्ट करायला दुसरावाला काय आहे. ठीक आहे हां बघूया टेस्ट करूया आपण जरा. गाईज टेस्ट करते. ठीक आहे आईस्क्रीम सारखं लागतं की. छान आहे. अच्छा काय झालं, सृष्टीचा मूड ऑफ झाला. ते जरा कसं झालं, सृष्टीने आज घातलाय व्हाईट ड्रेस आणि त्यावर पडला एक टिपका. तुम्हाला दिसत असेल काय जे बघा रेडवाला. आणि त्यात वरून हे बघा कॅरमल कस्टर्ड थोडंसं पडल्यामुळं मग नाही सगळ्यांसोबतच होतं सृष्टी तसं. व्हाईट ड्रेस घातला हमखास पडणार काय तर. माझ्यासोबत तर खूप वेळा होताच माहिती आहे का. चला फायनली आता बिल आलेलं आहे. आता बिलिंग करू. चला घरी निघूयात आता आपण. तर काय जेवण वगैरे झालेलं आहे मस्त असं. तर घरी चालू आहे ना, पार्सल घेऊन चालू आहे. आणि वाजले किती, अरे बाप रे
जायला. चालेल चालेल जाऊया आता हां. मस्तपैकी. मस्त काय चला. तर गाईज आईस्क्रीम कसलं आहे तुझं? आईस्क्रीम खायला आहे हे बघा. आईस्क्रीम लवर कॅरमल कस्टर्ड पण छान होतं ना. मस्त. हां. तर गाईज चला आता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय.